चलो झालं का रे. चला नेक्स्ट करायचा कोणता आपण केलेला एक करू म्हणजे तुम्हाला आणखीन बरं होईल जरा. बरं राहू दे चला असं करू. सिंपल सिंपल दोन करू पहिल्या. फाइंड आउट components of following forces. Find out components of following forces. एकदम चिल्लर एग्जांपल है. 10 न्यूटन, एंगल इज 60 डिग्री. फाइंड आउट हॉरिजॉन्टल फोर्स and find out vertical force. Fy आणि Fx म्हणालो. x डायरेक्शन मधला Fx, y डायरेक्शन मधला Fy. एकदम सिंपल सिंपल आहे करा. फाइंड आउट कंपोनेंट्स. सेकंड बास करा. फक्त त्यात कंपोनंट करायचं. करा किती किती देतात. चलो बोला Fx किती देते मग. Fx cos कंपोनेंट. नियर थीटा कंपोनेंट इज cos. वहां 10 है तो नियर थीटा कंपोनेंट क्या आता है cos आता है. तो 10 cos of 60. cos of 60 is how much 1/2. so 5 Newton force is in horizontal direction. 5 Newton force is acting in horizontal direction. ये ले वर्टिकल डायरेक्शन का कंपोनेंट क्या है. Fy कितना आएगा 10 sin of 60. sin of 60 is how much √3/2. after dividing by 2 5 √3 8.5. 5 √3 किती येते 8.5. 1.7 पकडा √3 ला. एकदम सिंपल आहे. चला आणखीन एक चांगलं करू. चलो छान बरोबर बरोबर. चला आणखीन एक चांगला न्यूमरिकल करू जरा. काय झालं बा हे न्यूमरिकल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मधला. पण त्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट मी काय करतो तुम्हाला सोपा करून देतो. बघ कसा आहे. चला बघ पहिला न्यूमरिकल अंडरस्टँड करा मग लिहून घ्या. दिस इज रिजिड सपोर्ट and from rigid support 2 strings are connected and at the end of the string we have 2 spheres. चला बा गेम कसा बघा. at the rigid support we have connected 2 strings and at the end of 2 strings we have 2 spheres. मग स्पियर एकदम चिटकून राहिलेले असणार एकमेकाला. असेच राहणार. कसे काय आता हवेत थोडीच राहणार. चिटकून राहिलेले असणार. बट चेंज काय केला याच्यावर मी ठेवला चार्ज क्यू. we have provided both spheres with how much charge q each. so this charge both charges are same. मग काय करणार अट्रॅक्शन का रिपल्शन. रिपल्शन करणार. सेम चार्ज रिपेल्स इच अदर. बिकॉज ऑफ रिपल्शन सेपरेशन बिटवीन दीज टू चार्जेस इंक्रीजेस and फायनली काय होणार असं काहीतरी होऊन बसणार सिच्युएशन. फायनली असे काहीतरी सिच्युएशन झाली कळते. on this sphere we have q charge, on this sphere we have q charge, and because of repulsion final position is like this and this angle has become 60 degree. this string length is 1 meter. this string length is also 1 meter. कळतं येतापर्यंत. मग फायनल अँगल बिकॉज ऑफ रिपल्शन हे दूर गेले आणि किती झाला अँगल झाला मधला 60 डिग्री. आता याला कोण कोण ओढत असणार आहे खाली ग्रॅव्हिटी ओढाली. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली गिवन. इट इज गिवन ॲज 6 न्यूटन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली गिवन. इट इज गिवन ॲज 6 न्यूटन. ऍक्च्युअली असं डायरेक्ट देत नाहीत. आपण आपल्याला काढायला लागणार. पण मी जरा सोपं करून द्यायला. आपण फक्त कशावर आपला डोकं लावायचं फक्त कंपोनेंट्सवर. बाकीचा पॉईंट मी सोपा करून द्यालो.
सो ग्रेविटेशनल फोर्स इस पे एक्ट हो रहा है, इस पे भी हो रहा है, लेकिन इस पे जो एक्ट हो रहा है ग्रेविटेशनल फोर्स कितना है 6 न्यूटन, इस पे भी 6 न्यूटन है, फक्त अपन ऐसा थिंकिंग करायला होता. और इन दोनों के बीच में रिपल्सन है, तो रिपल्सन ऐसा रहता है एग्जैक्टली अवे फ्रॉम ईच अदर. इसका और इसका जो रिपल्शन है बिकॉज ऑफ चार्जेस वो क्या रहता है एग्जैक्टली अवे फ्रॉम ईच अदर. और रिपल्शन का फोर्स कितना है 8 न्यूटन. आणि ही स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे, या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे, स्ट्रिंग इकडे ओढाली ना, स्ट्रिंग या बाजूला ओढाली ना, स्ट्रिंगने जर ओढलं नसतं, स्ट्रिंग तोडलं तर ह्या रिपल्शनमुळे पळून गेला असता ना इकडे. कळते मी काय बोलतोय. स्ट्रिंग जर इथं नसती, समजा तोडली स्ट्रिंग, तर काय झालं असतं, बिकॉज ऑफ दिस टू फोर्सेस हे काहीतरी अशा रस्त्याने इकडे गेला असता. बिकॉज ऑफ स्ट्रिंग त्याने ह्या दोघाला बॅलन्स करून स्ट्रिंगनं काय केलंय त्याला तिथं बसवून ठेवलंय. स्ट्रिंगचं पण काम आहे, हे कळाल ना, स्ट्रिंगचं पण काम आहे. सो इन द स्ट्रिंग हाऊ मच टेन्शन इज प्रेझेंट टी, मग ते मला कॅल्क्युलेट करायचं आहे. कळते का, स्ट्रिंग मध्ये दोरीमध्ये टेन्शन किती आहे टी आहे, ते मला पाहिजे. चला ड्रॉइंग करून घ्या, ड्रॉइंग करून घ्या. आवाज येत नाही, आवाज येत नाही कुणालाच, बोला रे बाकीचे ऑनलाईन, आवाज यायला का नाही. क्वेश्चन लिहिणार पहिला, लिहा. येतोय ना, आदितीला येईना झालाय, आदिती परत रिजॉईन करून बघ. डायग्राम ड्रॉ करा, डायग्रामच्या बाजूला क्वेश्चन मी सांगतो. डायग्राम ड्रॉ करा, डायग्रामच्या बाजूला सांगतो. येतोय ना, मग आदिती काय म्हणाली आवाज येईना झाला. ठीक आहे ठीक आहे, आता येत आहे तर चांगली गोष्ट आहे. चलो ड्रॉ करून घ्या. आणि धनश्री आली नसेल तर तू ऑफलाईन ये ना, बाकीच्या आणखीन तुझ्या सोबत मुली आहेत काय, तू एकटीच नाही आहे. धनश्री येईल तेव्हा येईल, तू ये ना ऑफलाईन. ऑफलाईन तुम्हाला अंडरस्टँडिंग जास्त होणार. समजा ऑनलाईनच टीचिंग झाली असती तर गेम खूप सोपा होता, मी तुम्हाला सांगितले काय, पूर्ण एंटायर इंडियामध्ये एकच टीचरचं काम झालं असतं, बरोबर का. एंटायर इंडियामध्ये एकच टीचर ठेवायचा आणि सगळं दूरदर्शनवर ब्रॉडकास्ट करायचं, गेम्स ओव्हर. फी नाही काय नाही, फ्री मध्ये काम. तसा गेम होत नाही, ऑनलाईन पॉसिबल नाही. ऑनलाईन फक्त तात्पुरतं काम चालू आहे. बरं शाळा का चालू केल्या होत्या मग जानेवारीमध्ये, केल्याच नसत्या. ऑनलाईन तर शाळा चालू होतीच ना, मग केलीच नसती जानेवारीमध्ये. त्यामुळे ज्यांना ऑफलाईन शक्य आहे ऑफलाईन या. बाळांना मी काय सांगतोय, मला काय फायदा आहे का त्यात ते बघा पहिला. तुम्ही ऑफलाईन आल्यावर मला काही फरक पडायला का, काही नाही फरक पडायला. तुमचं स्टडी जास्त होणार आहे. ऐका जरा मी काय बोलतोय. जेवढं मॅक्सिमम ऑफलाईन शक्य आहे करा, होत नसेल शक्य तर ठीक आहे, शक्य असलं तर करा ऑफलाईन. हा या फाइंड आउट टेंशन इन द स्ट्रिंग. फाइंड आउट टेंशन इन द स्ट्रिंग. फाइंड आउट टेंशन इन द स्ट्रिंग. क्वेश्चन लिहून घ्या याच्या बाजूला. फाइंड आउट टेंशन इन द स्ट्रिंग if force of repulsion is 8 Newton. Find out tension in the string if force of repulsion is 8 Newton and gravitational force is 6 Newton. Find out repulsive, find out tension if force of repulsion is 8 Newton and gravitational force is 6 Newton. ठीक आहे, चला परत एकदा मी अंडरस्टँड करून देतो. हे 1 मीटरचं काही काम नाही, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती, त्याला काढून टाकावं.
बट टेन्शन कसं असतंय बा अंडरस्टँड करा, मी परत एकदा रिपीट करालो. हे ऍक्च्युली एक्झाम्पल्स कशाचे आहेत? न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचेच एक्झाम्पल्स आहेत. 5th चॅप्टर आहे, पण तुम्हाला कंपोनंट्स क्लिअर होण्यासाठी आताच घ्यायला लागले त्यातले काही एक्झाम्पल्स. सोपे आहे पण तुम्हाला 9th-10th ला झालेलं आहे, असं काही नाही की खूप नवीन आहे बा. मग मी काय बोलावलं बा, चला सर्वजण समोर. चार्ज इज प्रेझेंट ऑन बोथ द स्पेअर्स, बिकॉज ऑफ दॅट दे आर रिपेलिंग इच अदर. मग फोर्स ऑफ रिपल्शन कसा असणार? एक्झॅक्टली अवे फ्रॉम इच अदर, एकमेकांना दूर ढकलणारा. तो फोर्स ऑफ रिपल्शन इज 8 न्यूटन. ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि टेन्शन कसं असतंय? फोर्स ऑफ टेन्शन, टेन्शन इज लाईक रबर बँड बा. रबर बँड मध्ये कसा, रबर बँडला स्ट्रेच केला तर या हँडवर फोर्स इकडं, या हँडवर फोर्स या बाजूला. मग स्ट्रिंग कशी करणार? टुवर्ड्स इटसेल्फ फोर्स लावणार. स्ट्रिंगनं जे टेन्शन लावलेलं असते ते कसं असते? टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे ओढून घेणार दोन्ही टोकांना. मग टेन्शन या बाजूला कसा अपवर्ड, आणि टेन्शन याच्यावर कसं अप्लाय होते? डाऊनवर्ड. हे झेपते कसं? टेन्शन कसा काम करायला? याच्यावर कसा काम करायला? अपवर्ड. आणि टेन्शन याच्यावर कसं काम करते? डाऊनवर्ड. टेन्शन कसं काम करते मी काय बोलतो, बुक मध्ये लिहिलेलं नसते, मी बोलतो असं. टेन्शन कसं काम करते? टुवर्ड्स इटसेल्फ. स्ट्रिंग टेन्शन कशी लावली? टुवर्ड्स इटसेल्फ, स्वतःकडे ओढून घाली. याला पण स्वतःकडे ओढून घेणार, याला पण स्वतःकडे ओढून घेणार, रबर सारखी, स्ट्रेच्ड रबर सारखी. स्ट्रिंगचं टेन्शन कसं आहे? टुवर्ड्स इटसेल्फ. मग टेन्शन असं आहे. आणि तिन्ही फोर्सेस मिळून काय बनले? टोटल फोर्स 0 झालाय, म्हणून इथं बसला. तिन्ही फोर्सेसची ऍडिशन काय झाली? 0, म्हणून तर ते तिथं शांत बसला. ओके. मग दिस अँगल इज 60, देन दिस अँगल इज हाऊ मच? बोलो. आता ते 1 मीटरचं इथं काम आहे. हे अँगल किती येते? 1 मीटर. मी म्हटलो काम नाही, पण नाही, काम आहे. इफ दिस अँगल इज 60, देन दिस अँगल इज हाऊ मच? 60. कस काय? करस्पॉन्डिंग ने काही गोळ्या मारली. बोला काय? हे 1 मीटर आहे, हे 1 मीटर आहे. मग कोण झाला? आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस म्हणजे हे आणि हे इक्वल पाहिजे, पण याचं अगोदर 60 खपलंय. राहिलं किती आता? 120. 120च्या याच्यात अर्धी अर्धी वाटणी केली तर हे परत 60-60 आला. म्हणजे कुठला ट्रायंगल आला? इक्विलॅटरल ट्रायंगल आला. जपाली मी काय बोललो? परत रिपीट करा ना बा. दिस साइड इज 1, दिस साइड इज 1, म्हणजे पक्का हे तर आयसोसिलस तर आहेच. इक्विलॅटरल नसेल का ते मला माहित नाही, पण ऍटलिस्ट आयसोसिलस तर आहे. हे आणि हे इक्वल आला, म्हणजे इकडला अँगल पण इक्वल इक्वल पाहिजेत, बरोबर का? इकडला अँगल पण इक्वल इक्वल पाहिजेत. मग हे सगळ्याची समेशन किती येते? 180. त्यातलं तर 60 तर खपलाय, मग राहिला किती? 180 मधला 60 केला, राहिला किती? 120. अर्धा अर्धा द्यायला लागणार. मग इकडे अर्धा दिला तर 60, इकडे अर्धा दिला तर 60. कळते? सो ऑल अँगल्स आर 60. म्हणजे कोण? आयसोसिलस तर आहेच, पण आणखीन कोण आहे? इक्विलॅटरल. आयसोसिलस पण सगळे इक्विलॅटरल असतात, हे माहिती आहे ना? उलट सगळे इक्विलॅटर आयसोसिलस असणार. मग दिस अँगल इज ऑल्सो 60, दिस इज ऑल्सो 60. मग टीचा या बाजूला काम करणारा कंपोनंट कोण आहे? फोर्स टीचा या बाजूला काम करणारा कंपोनंट कोण आहे? अरे बोला. कॉस का साइन? कॉस कंपोनंट. नियर 60, नियर थिटा काम करणारा कोण कंपोनंट असणार? कॉस. मग इकडला फोर्स असते टी कॉस ऑफ 60, बरोबर. आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण असतं? अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण आहे? टी साइन ऑफ 60. नियर थिटा कंपोनेंट इज कॉस, बरोबर, अँड अवे फ्रॉम थिटा कंपोनेंट इज साइन. मग हे थांबला का इथं? इथं ऑब्जेक्ट थांबली का? बिकॉज टोटल फोर्स हॅज बिकम 0, विच मीन्स अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड. हा मोठा असता तर वर गेला असता, हा मोठा असता तर खाली आला असता, पण दोघं इक्वल आहेत म्हणून इथंच बसला. अँड सिमिलरली लेफ्ट वाला फोर्स इज इक्वल टू राईटवर्ड फोर्स. हा मोठा असता तर ऑब्जेक्ट इकडे गेले असते, हा मोठा असता तर इकडे गेले असते. इक्विलिब्रियम आहे, ऑब्जेक्ट तिथेच थांबली. याचा अर्थ these two forces are equal and these two forces are equal. कळतंय? चला करून लिहा इथपर्यंत, पुढचं एकत्र करू. इथपर्यंत लिहा. टाइम झाला आज इतक्यातच.
बघा याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला, टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. कोणतं पण एक सॉल्व्ह करा, त्याच्यावरून टेन्शन निघतंय. नाही, एक जरा लफडा झालाय. काय लफडा असा झालाय, काय झालं नाही. हे अँगल मी दिलाय ते चूक केली, किंवा मग इकडला फोर्स काय पकडा, एफ पकडा. रिपल्शनचा फोर्स एफ करा, कारण मग ते मॅच होत नाही. दोन्ही मधून जे टेन्शन येते ते मॅच होईना झाले, कळते. नाही तर याच्यातून टेन्शन वेगळे आले, याच्यातून टेन्शन डिफरंट आले. हे 8 न्यूटनला काय करा, फक्त एफ लिहा. एक इन्फॉर्मेशन लागते त्याच्यापेक्षा मी जास्त दिली. एक इन्फॉर्मेशन काय झाली, जितकी रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा दिली. इकडला 8 न्यूटनला काय करा, एफ करा. चला चला ते एक चेंज करा. 8 न्यूटनला काय करा, एफ करा. बाकी काही चेंज नाही. एफ द्यायची गरज नव्हती, पण मी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यामुळे काय व्हायला, दोन वेगवेगळे टेन्शन आले. असं असू शकत नाही. 8च्या ठिकाणी एफ ला. मग एफ काय काढायचं नाही आपल्याला, काय कॅल्क्युलेट करायचं, टी. मग या इक्वेशनला सॉल्व्ह करू. मग किती होते, टी साइन ऑफ 60 इज √3/2 इज इक्वल टू 6. पलीकडे घ्या सगळं. टी इज इक्वल टू किती होते, 12/√3. त्याला असे लिहिता येते 12√3/3. त्याला असे लिहिता येते 4√3. त्याला असं लिहिता येते 6.8. झपलं का मी काय काय केले खाली, खाली काय काय केले झपले का बघा, लिहून घ्या. मी एक्सप्लेन करतोय खाली काय केले, विचार करा काय केले बघा, थिंक करा. त्याला √3 वर खाली मल्टिप्लाय केला, त्याला √3 वर खाली मल्टिप्लाय केला. किती बॅच, थोडं फार फरक आला. 7. इतका फरक पडाला, पडत असेल फरक, काय पडत असेल काय. 17 किती असते, 1900 असं असतं ना. 17 किती असते, 119. ठीक आहे, बघ थोडाफार फरक पडाला, चालतं, एवढं काय नाही. अप्रॉक्स केलं ना आपण, म्हणजे ते 1.73 घ्यायला पाहिजे. मग माझंही जाईल 7च्या वर जाईल. चलो ऑनलाईन, चला सर्वजण लक्ष द्या. मी परत एकदा याला रिपीट करतो. इथं 8 न्यूटन नाही, इथं एफ केला का बा सर्वजण. इथं 8 नाही, इथं काय करा, एफ. आणखीन कुठे 8 आला असेल तर त्याला एफ लिहा. न्यूमरिकल मध्ये लिहिताना पण मी 8 दिलाय बहुतेक. फोर्स ऑफ रिपल्शन इज 8, त्याला पण एफ करा. फोर्स ऑफ रिपल्शन इज एफ करा, त्याला एफ. त्याची काही गरज नाही आपल्याला. सबा मग आज काय लर्न केलंय, हे कळलं खालचं कॅल्क्युलेशन. 12/√3. √3 न वर मल्टिप्लाय केला खाली. √3 × √3 किती आला, 3. आणि वरचा √3 आहे तसा राहिला, राईट ना. 3 ने याला डिवाइड केलं, रॅशनलायझेशन ते केले. 3 ने डिवाइड केला की 4√3. 4√3 ला √3 ला लिहिला 1.7. 17 4 जा 68. बा मग आज काय लर्न केला, अगोदर आपण लर्न केलं दोन व्हेक्टरची ऍडिशन कशी करायची. याच्या अगोदर आपण काय लर्न केलंय, हाऊ टू ऍड 2 व्हेक्टर्स. आता लर्न केलं काय, एका व्हेक्टरला 2 कंपोनंट्स मध्ये कसे फोडायचं. पण कंपोनंट्स मध्ये कोणत्या कंपोनंट्स मध्ये आपण त्याला डिवाइड केलं, परपेंडिक्युलर कंपोनंट्स. याला बोलतात रेक्टँग्युलर कंपोनंट्स पण बोलतात. अँड कंपोनंट्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर.
30 डिग्रीला कंपोनंट्स घेत नाहीत. कंपोनंट्स ऑलवेज काय करणार, परपेंडिक्युलर असणार. वन कंपोनंट विच इज नियर थिटा, वन कंपोनंट विच इज नियर थिटा इज ऑलवेज कॉस, अँड वन कंपोनंट विच इज अवे फ्रॉम थिटा दॅट इज साइन कंपोनंट. मग कंपोनंटचे बेनिफिट्स काय, तर 2-3 न्यूमेरिकल केले, त्यात बघितले काय बेनिफिट्स आहेत. मग कंपोनंटच फास्ट होतात का न्यूमेरिकल्स, नाही तसं काय नाही. ते तुम्हाला अंडरस्टँड करायला लागणार, काय लागणार आहे. कधी कधी कंपोनंट फास्ट होऊ शकते, दोघांना आन्सर नक्की येणार, पण कंपोनंट यूज केला तरी पण आन्सर येणार, आणि इन्स्टेड ऑफ कंपोनंट्स ट्रायंगलला यूज केला तरी पण काम होणार आहे. पण कधी ट्रायंगलला काम होईल फास्ट, कधी कंपोनंटनं काम होईल फास्ट. मग कशानं फास्ट होते ते तुम्हाला अंदाज येईल. न्यूमेरिकल्स 200-300 न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केले का वेक्टरचे, मग तुम्हाला अंदाज येईल कुठं काय यूज करायचा आहे. ठीक आहे, चलो. मग इथ्यात काय केलं पहा, लास्ट वाला एकदा परत बोलतो मी. दिस इज रिपल्सिव्ह फोर्स. दोघांच्यातला रिपल्सिव्ह फोर्स इकडे, ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, ऑब्जेक्ट इज ऍट इक्विलिब्रियम हिअर. मग टेन्शनचा इकडला कंपोनंट टी साइन 60, इकडला कंपोनंट टी कॉस. हे दोघं इक्वल झाले त्याच्यामुळे इकडे इकडे मुवमेंट नाही, हे दोघं इक्वल झाले त्याच्यामुळे इकडे इकडे मुवमेंट नाही, सगळं इक्वल आहे, फोर्स 0 झाला. देअरफॉर ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम, स्टेशनरी आहे. कळलं? ठीक आहे, चलो सॉल्विंग चालू करा. ऍडिशन सबट्रॅक्शन आपला पार्ट संपला. एक्झाम्पल्स करायचे आणखी उद्या पण ऍडिशन सबट्रॅक्शनचा पार्ट संपला. न्यूमेरिकल संपले पाहिजे ना सॉल्व्ह करून तुमचे. ठीक आहे, चलो बाय बाय. ऑनलाईन सर्वांना क्लिअर ना आजच्या कन्सेप्ट? भक्ती ते चॅप्टर लिहून घे जरा तू. ऑनलाईन सर्वांना क्लिअर का? दीक्षा, ठीक आहे, ओके.